Welcome students. Today in this lecture we are going to discuss some multiple choice questions, okay, which are based on the halogen derivatives. Okay, we have completed the topic halogen derivatives and now we are discussing some multiple choice questions on this particular topic. Okay, uh, the next multiple choice question is name the following reaction. Okay, name the following reaction. The reaction is given and you have to identify the name which is given to this particular reaction. CH3 CH 3 Br plus NaI. The product is not given. ओके, यू हॅव टू गेस द प्रॉडक्ट. आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कोणता आहे तो अगोदर आपल्याला बघायचा आहे आणि मग त्यानंतर या रिएक्शनला काय म्हणतात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, ऑप्शन दिले आहेत स्वार्ट्स रिएक्शन, त्यानंतर वुड्स रिएक्शन, नंतर फिंकेलस्टाईन्स रिएक्शन आणि विल्यमसन्स सिंथेसिस. ओके, हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. आता ह्या रिएक्शन मध्ये जर समजा आपण बघितलं तर हा जो रिएक्टंट जो आहे या रिएक्टंट मध्ये ब्रोमीन हा हॅलोजन आहे and it is treated with sodium iodide. सिंपल आहे, Na आणि Br निघून जाईल आणि हा I जो आहे तो I इथे येईल and the product will be CH3 then CH then CH3 and CH2I plus the byproduct will be NaBr. So this is the reaction. Now in this reaction the Br is replaced by iodine. Okay, and the reaction in which chlorine or bromine is replaced by iodine, it is called as Finkelstein's reaction. Okay, so the correct option is C, Finkelstein's reaction. Okay, आता ऑप्शन देत असताना एक ऑप्शन दिला आहे स्वार्ट्स रिएक्शन. आता स्वार्ट्स रिएक्शन मध्ये काय होतं तर क्लोरीन किंवा ब्रोमीन जो आहे तो फ्लोरीन न रिप्लेस केला जातो. म्हणजे स्वार्ट्स रिएक्शन मध्ये तुम्हाला फ्लोरो डेरिव्हेटिव्ह जे ते मिळतात. म्हणजे इथं जर NaI च्या ऐवजी तुम्ही जर समजा AgF जर वापरलं, सिल्वर फ्लोराईड जर वापरलं तर तुम्हाला Ag आणि Br निघून जाऊन हा F जो आहे तो F इथे येतो आणि तुम्हाला फ्लोरो प्रॉडक्ट जे ते प्रॉडक्ट्स मिळतात. म्हणजे स्वार्ट्स रिएक्शन मध्ये तुम्हाला फ्लोरो डेरिव्हेटिव्ह मिळतात. ओके, वुड्स रिएक्शन मध्ये काय होतं तर यू गेट द हायर अल्केन्स. वुड्स रिएक्शन मध्ये पण जर समजा आपण बघितलं तर तिथं आपण सोडियम वापरलेलं आहे, इथं सोडियम आयोडाईड वापरलं आहे. ओके, आणि म्हणून थोडंसं आपल्याला जंबल करण्यासाठी म्हणून त्यांनी वुड्स रिएक्शन हा एक ऑप्शन दिलाय. पण वुड्स रिएक्शन मध्ये आपल्याला सोडियम मेटल वापरायचं आहे आणि ही रिएक्शन इथर मध्ये कॅरी आउट करायची, ड्राय इथर. तर तुम्हाला ती वुड्स रिएक्शन जे ते होईल आणि 2 अल्कायल हायड्रेट एकत्र येऊन तुम्हाला हायर अल्केन जो आहे तो हायर अल्केन मिळेल. ओके, म्हणजे हेही ऑप्शन नाही आहे. फिंकेलस्टाईन्स ऑप्शन बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलं की Br इज रिप्लेस बाय आयोडीन, त्यामुळे ही फिंकेलस्टाईन आहे. आणि पुढची जी आहे ती विल्यमसन्स सिंथेसिस. ओके, विल्यमसन सिंथेसिस मध्ये इथर तयार होतात. ओके, आणि इथं इथर तयार झालेली नाहीये त्यामुळे हेही विल्यमसन सिंथेसिस हे नाहीये. सो द करेक्ट ऑप्शन इज फिंकेलस्टाईन्स रिएक्शन. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आपण बघू. आता हा प्रश्न जो आहे तो असा आहे, आयडेंटिफाय X in the following reaction. Okay, identify X in the following reaction. The reaction is given like this. Two four six trinitrochlorobenzene. Okay, and this is converted into picric acid. This is converted into picric acid. Okay, the formula is not given. It is expected that you should know the formula of picric acid आणि मग तो फॉर्म्युला आयडेंटिफाय तो तुम्हाला कळला की मग आपल्याला तिथं काय वापरायचं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आयडेंटिफाय द एक्स, म्हणजे कंडिशन काय आहे ही कंडिशन त्यांनी विचारली. आता पिक्रिक ऍसिड म्हणजे काय तर पिक्रिक ऍसिड इज 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल.
ओके, म्हणजे हे NO2 ग्रुप तर ह्याच्यामध्ये आहेतच, फक्त Cl च्या ऐवजी तिथे काय आलेलं आहे, OH आलेलं आहे. म्हणजे पिक्रिक ऍसिडचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला असा आहे, ही बेन्झीन रिंग आणि या बेन्झीन रिंग मध्ये इथं OH आहे आणि बाकी NO2 जे आहे ते NO2 इथं आहेतच. ओके, this is 2,4,6 trinitrophenol which is also called as picric acid. आता reaction here 2,4,6 trinitrochlorobenzene is converted into 2,4,6 trinitrophenol. ओके, आणि मग त्यामध्ये कंडिशन कोणती आहे ती कंडिशन आपल्याला मेन्शन करायची. आता कंडिशन देत असताना आपल्याला ऑप्शन ए जो दिलेला आहे तो म्हणजे aqueous NaOH, the temperature is 433 Kelvin, followed by decomposition with mineral acid. ओके, H3O प्लस असं म्हटलंय. ही पहिली कंडिशन आहे. ओके, त्यानंतर दुसरी कंडिशन आहे Na2CO3 sodium carbonate, the temperature is 403 Kelvin, followed by acidification, that is H3O plus. ओके, ही दुसरी कंडिशन दिलेली आहे. नंतर तिसरी कंडिशन जी दिलेली आहे ती म्हणजे H2O, हे नुसतंच पाणी दिलेलं आहे. ओके, आणि चौथी कंडिशन जी आहे दॅट इज CO2. ओके, आता हे चार ऑप्शन्स आपल्याला दिले अँड यू हॅव टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. आता यामध्ये जर तुम्ही ऑप्शन जर चेक केले तर हा डी ऑप्शन जो आहे ना, हा डी ऑप्शन आता तुम्हाला मी रिॲक्शन पूर्णपणे लिहिलेली आहे, त्यामुळं तुम्हाला हा डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन काही त्याला अर्थच नाही असं तुम्ही म्हणाल. ओके, पण हा डी ऑप्शन द्यायचं कारण असं आहे की आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे त्यामध्ये हे फॉर्म्युला दिलेलं नाही तर नाव दिले पिक्रिक ऍसिड, आणि ऍसिड म्हटलं की त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोणता ग्रुप असतो तर COOH ग्रुप असतो. ओके, आणि COOH म्हटलं की इथं CO2 जो आहे तो CO2 आपल्याला दिसतो, म्हणजे आपल्याला डिस्ट्रॅक्टर जो आहे तो डिस्ट्रॅक्टर म्हणून हा CO2 जो आहे हा CO2 दिलेला आहे. पण हा CO2 जो आहे हा CO2 पिक्रिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड जो पार्ट जो आहे तो नसतो. म्हणजे आणखी एक MCQ होऊ शकतो, नेम द कंपाऊंड which is acid ओके बट डज नॉट हॅव कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, मग ते कोण आहे तर पिक्रिक ऍसिड, दॅट इज 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. ओके, आणि मग त्यामुळे हा डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन इथे येणार नाही कारण Clचं कन्व्हर्जन OH मध्ये झालेलं आहे, त्यामुळे हा ऑप्शन नाहीये. ओके, आता ए ऑप्शन जर बघितला तुम्ही तर aqueous NaOH टेम्परेचर 433 फॉलोड बाय द ऍसिडिफिकेशन. ओके, ज्या वेळेला फक्त एकच NO2 ग्रुप असतो आणि ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन करता त्यावेळेला ही कंडिशन लागते. ओके, बी ऑप्शन जर बघितला तर Na2CO3 403 केल्विन फॉलोड बाय ऍसिडिफिकेशन. ज्या वेळेला दोन NO2 ग्रुप असतात त्यावेळेला ही कंडिशन आहे, आणि ज्या वेळेला 3 NO2 ग्रुप येतात त्यावेळेला नुसतं पाणी टाकलं आणि मिक्स केलं तरी देखील आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. सो द करेक्ट ऑप्शन इज वॉटर. Okay, so this is the multiple choice question. Now next, मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण ज्या वेळेला केमिकल रिॲक्शन स्टडी करतो त्यावेळेला केमिकल रिॲक्शन्स मध्ये रिॲक्शन एखाद्या वेळेस विचारली जाते किंवा कंडिशन जे आहेत ते कंडिशन्स विचारल्या जातात. त्यामुळे रिॲक्शन करत असताना आपल्याला कंडिशन्स जे आहेत ह्या कंडिशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि त्या कंडिशन्स जर सिमिलर असल्या तर आपला गोंधळ जो आहे तो गोंधळ होऊ शकतो, आणि तो गोंधळ होऊ नये म्हणून आपल्याला रिॲक्शनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस आपल्याला करायला लागेल. ओके, आणि ते स्टडी करत असताना कधी जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन स्टडी करता, कारण आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो. मी पूर्वी बोललो होतो की ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन म्हटल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो आणि आपण म्हणतो की अरे हे काय भानगड आहे. ओके, तर टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही ज्या वेळेला रिॲक्शनची प्रॅक्टिस करता
3 वेळेला, 4 वेळेला, 5 वेळेला तुम्ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन लिहिली. 6व्या वेळेला तुम्ही प्रयत्न जरी केला चुकवायचा तरी चुकणार नाही, कारण त्या हाताला ती सवय जी आहे ती सवय झालेली असते. त्यामुळे ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्स करत असताना तुम्ही हे वाचून करू नका. वाचल्यानंतर लगेच कळतं काय हे काय CL काढल्याने OH आणलाय, किती सोपं आहे. पण हे ज्या वेळेला ऍक्च्युअल लिहायला जाल त्यावेळेला मग आपल्याला कळतं किती सोपं आहे किंवा किती अवघड आहे ते. आणि म्हणून ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्सचा स्टडी करत असताना तुम्हाला त्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आणि लिहून काढणं हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, तर मी सरळ मित्र असं म्हणेन की आता मला माहिती नाही पाटी मिळते की नाही किंवा काय ते, पाटी पेन्सिल घ्या आणि पाटी पेन्सिलवर रिॲक्शन जे ते रिॲक्शन्स करा. आम्ही ज्या वेळेला स्टडी करत होतो, आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला वे बॅक इन 1970s, ओके, 70 साली वगैरे, 70 म्हणजे 75 76 वगैरे या साली, त्यावेळेला आम्ही आमच्याकडे पाटी पेन्सिल जे ते पाटी पेन्सिल असायची आणि आम्ही मॅक्झिमम रिॲक्शन जे आहेत ह्या त्या पाटीवर लिहून आम्ही स्टडी जे आहे ते स्टडी केले आणि त्याच्यामुळं त्याची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस ही जे ही चांगल्या पद्धतीने होते. ओके, आता पुढचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. हायड्रोकार्बन A is hydrocarbon. Okay, hydrocarbon A reacts with bromine. Okay, and undergo substitution reaction. Okay, reaction कोणती होते तर substitution होते. Undergo substitution reaction to form alkyl bromide. ओके, अल्काइल ब्रोमाइड तयार होतोय म्हणजे RBr हा प्रॉडक्ट आपल्याला जो आहे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय. ओके, दिस अल्काइल ब्रोमाइड ऑन ट्रीटमेंट विथ वुड्स रिएक्शन इज कन्व्हर्टेड इनटू गॅसियस हायड्रोकार्बन. आता हे जे आहे हे ज्यावेळेला तुम्ही वुड्स रिएक्शन बरोबर ट्रीट करता किंवा वुड्स रिएक्शन इथं तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला हायड्रोकार्बन मिळतो. ओके, hydrocarbon with less than 4 carbon atoms. Okay, with less than 4 carbon atoms. आणि मग आता आपल्याला आयडेंटिफाय करायचे व्हॉट इज ए. आता ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे ऑप्शन ए इज CH ट्रिपल बॉन्ड CH. ओके, दिस इज द फर्स्ट ऑप्शन. Then the second option, that is B, is CH3 and CH3. Okay. Then the third option, C, is CH4. And the fourth option, D, is CH2 double bond CH2. Okay. These are the 4 options. आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचे की यापैकी A कोण आहे. ओके, आता इथं जर ऑब्झर्व केलं तर असं म्हटलेलं आहे की ए जो आहे त्याचं ब्रोमिनेशन केलेलं आहे आणि ब्रोमिनेशन करताना बाय सबस्टिट्यूशन झालेलं आहे. ओके, म्हणजे इथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि मग सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे याचा अर्थ ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. ओके, हे इथं ऑप्शन्स मध्ये सगळे तुम्हाला हायड्रोकार्बन्स दिसतात. ओके, आता जर पहिला ऑप्शन बघितला तर अल्काइन आहे विच इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, डी ऑप्शन बघितला तर अल्कीन आहे विच इज अगेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, हे दोन्ही अनसॅच्युरेटेड आहेत पण आपल्याला ब्रोमिनेशन करताना सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली याचा अर्थ ते जे आहे ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असणार आहे म्हणजे अल्केन असणार आहे. मग आता ए आणि डी हे दोन ऑप्शन ऑटोमॅटिकली बाद झाले. आता उरलं बी आणि सी हे दोन ऑप्शन. ओके, बी ऑप्शन जे आहे ते अल्केन आहे ती शक्यता आहे कारण सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. सी ऑप्शन जो आहे तोही अल्केन आहे पॉसिबिलिटी आहे सबस्टिट्यूशन होते. पण त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की हे जे अल्काइल ब्रोमाइड तयार झालंय त्याची वुड्स रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला जो हायड्रोकार्बन मिळतो त्यामध्ये 4 कार्बन ॲटम पेक्षा कमी कार्बन ॲटम असतात. ओके, जर समजा तुम्ही हा ऑप्शन घेतला बी ऑप्शन इथेन जर घेतला म्हणजे ए जो आहे तो जर इथेन घेतला त्याचं ब्रोमिनेशन केलं तर तुम्हाला इथं इथाइल ब्रोमाइड जो आहे तो इथाइल ब्रोमाइड मिळणार आहे. म्हणजे द प्रॉडक्ट विल बी लाईक दिस CH3 देन CH2 अँड Br. ओके, आणि ज्या वेळेला तुम्ही वुड्स रिॲक्शन कराल त्यावेळेला जो हायड्रोकार्बन असणार आहे तो टोटल 4 कार्बन ॲटमचा असेल म्हणजे CH3 CH2
CH2 and CH3. ओके. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो हायड्रोकार्बन जो आहे इट इज लेस दॅन 4 कार्बन ॲटम्स, म्हणजे 4 कार्बन पेक्षा कमी असणार आहे. ओके. आता इथं तर आपल्याला मिळाले की 4 कार्बन वाला, म्हणजे हा इथेन हा ऑप्शन जो आहे तोही ऑप्शन हा रॉंग आहे. आता उरला फक्त एकच ऑप्शन, दॅट इज मिथेन. बघूया मिथेन घेऊन करू. मिथेन जर आपण घेतलं आणि त्याचं ब्रोमिनेशन केलं तर आपल्याला मिथाइल ब्रोमाइड मिळेल. ओके. आणि मग मिथाइल ब्रोमाइडचं पुन्हा जेव्हा वुड्स रिएक्शन करू त्यावेळेला आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट हा मिळणार आहे CH3 अँड CH3. ओके. विच इज इथेन. आता इथेन मध्ये जर बघितलं तर 2 कार्बन ॲटम विच इज लेस दॅन 4 कार्बन ॲटम्स. ओके. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन जो आहे तो ऑप्शन सी आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. Which of the following molecules represents the order of hybridization sp2, sp2, sp and sp? ओके. त्यांनी काही फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला कार्बनचं हायब्रिडायझेशन जे आहे ते हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. त्यांनी फॉर्म्युले दिलेले आहेत. ए ऑप्शन जो दिलेला आहे तो CH, देन ट्रिपल बॉन्ड C, single bond C, triple bond CH. ओके. त्यांनी असं विचारलेलं आहे की sp2, then sp2, then sp आणि sp. लेफ्ट टू राईट म्हणजे इकडून इकडे जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला हा कार्बन sp2 पाहिजे, हा कार्बन sp2 पाहिजे, हा sp आणि हा sp. ओके. अशा पद्धतीनं त्यांना हे करायचे. आता ए ऑप्शन जो आहे तो हा दिलाय. आता बी ऑप्शन जो आहे तो CH3, CH, डबल बॉन्ड CH अँड CH3. ओके. हा दुसरा ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन जो दिलेला आहे तो CH2, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH2. ओके. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे CH2, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड CH. ओके. हे 4 आपल्याला कंपाऊंड दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलंय की लेफ्ट टू राईट जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला हा पहिला ते चौथा कार्बन ॲटम जो आहे यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं असलं पाहिजे तर पहिल्या 2 मध्ये sp2 असलं पाहिजे आणि पुढच्या 2 मध्ये sp हायब्रिडेशन असलं पाहिजे. ओके. आता पहिल्या ऑप्शन मध्ये जर बघितलं तर पहिल्या कार्बन मध्ये sp आहे. ओके. दुसऱ्या कार्बन मध्ये पण sp आहे, पण त्याने काय म्हटले sp2 म्हणजे हा ऑप्शन गेला. ओके. त्यानंतर बी ऑप्शन मध्ये जर बघितलं तर पहिला कार्बन sp3 आहे, शेवटचा कार्बन पण sp3 आहे. ओके. कारण सिंगल बॉन्डेड आहे त्यामुळे हा पण ऑटोमॅटिकली गेला. ओके. आता तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर बघितलं तर पहिला sp2 आहे. ओके. त्याने म्हटलं sp2. दुसरा sp2 आहे तो पण sp2 जुळतोय. तिसरा जो आहे तो पुन्हा sp2 आहे कारण डबल बॉन्ड आहे. ओके. sp नाहीये. चौथा जो आहे तो पुन्हा sp2 आहे म्हणजे चारीचे चारी sp2 आहे त्यामुळे हाही गेला. आता ऑटोमॅटिकली चौथा ऑप्शन जो आहे तो असलाच पाहिजे, नाहीतर प्रश्न जो आहे तो प्रश्न रॉंग होईल. आणि आता बघूया. पहिला कार्बन sp2 आहे, डबल बॉन्ड आहे. दुसरा कार्बन sp2 आहे, डबल बॉन्ड आहे. तिसरा कार्बन sp हायब्रिडाइज आहे. ओके. कारण ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे पहिले 3 पर्यंत तरी बरोबर झाले आणि चौथाही पुन्हा sp आहे कारण ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे द करेक्ट ऑप्शन इज दिस. ओके. नाउ the most important question which is asked in the NEET exam. NEET exam मध्ये हा प्रश्न जो आहे हा प्रश्न विचारलेला आहे. ओके. आणि हा प्रश्न असा आहे द प्रॉडक्ट X इन द रिएक्शन इज. ओके. CH3, C, CH3,
CH3Br म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ओके, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड प्लस NaOCH3 gives X and you have to identify X. X आपल्याला आयडेंटिफाय करायचे. ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन जो आहे तो ए ऑप्शन सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड. ओके, सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड. बी ऑप्शन जो दिलेला आहे तो टर्शरी ब्यूटाइल मिथाइल ईथर. टर्शरी ब्यूटाइल मिथाइल ईथर. सी ऑप्शन दिलेला आहे आयसोब्युटेन. सी ह्याच्यात दिलेलं आहे वर्ड मध्ये आयसोब्युटेन. आणि डी ऑप्शन जो दिलेला आहे तो आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन. ओके, हे चार ऑप्शन जे आहेत हे ऑप्शन दिले. आता आपण जर समजा बघितलं तर या रिएक्शन मध्ये आपल्याला असं दिसतंय की अल्काइल हलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. ओके, अल्काइल हलाइड आणि सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे आपल्याला लगेच आपण म्हणू की दिस इज विल्यमसन सिंथेसिस. ओके, विल्यमसन सिंथेसिस मध्ये काय होतं तर अल्काइल हलाइड आपण जेव्हा सोडियम अल्कॉक्साइड बरोबर ट्रीट करतो तेव्हा आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो इथर. ओके, आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो इथर. आणि मग आपण काय करणार की लगेचच ह्या ऑप्शन्स मध्ये इथर कुठे आहे ते बघणार. ओके, आणि आपल्याला बी ऑप्शनला इथर दिसतंय आणि आपण बी ऑप्शन जो आहे तो फायनल करू. बट ही एक स्पेसिफिक रिएक्शन अशी आहे की जिथं इथर तयार होत नाही. इट अंडरगोज डिहायड्रोहॅलोजनेशन. दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. ओके, म्हणजेच काय तर तुम्हाला हा Br ओके आणि इथला H निघून जाणार आहे. मग हा Na आणि हा Br NaBr निघून जाईल आणि हा H जो आहे तो H इथे येईल CH3OH होईल आणि प्रॉडक्ट विल बी CH3CCH3 डबल बॉन्ड CH2. ओके, म्हणजे तुमचा X जो आहे तो X असा असेल CH3CCH3 डबल बॉन्ड CH2 प्लस NaBr प्लस CH3OH that is methyl alcohol. ओके, दिस इज द रिएक्शन. आणि मग आता हा जो प्रॉडक्ट आहे तो कोण आहे तर आयसोब्युटिलीन. डी ऑप्शन इज करेक्ट. सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड. आता इथं काय केलेलं आहे तर हा Br काढून तिथं फक्त काय केलेलं आहे तर ONA जो आहे तो ONA इथं आणलेला आहे. ओके, त्यामुळे हे ऑप्शन इथं तुम्हाला दिसतंय. इथं काय केलंय तर विल्यमसन सिंथेसिस प्रमाणे NaBr निघून जाईल आणि हा OCH3 जो आहे तो इथे येईल आणि तुम्हाला टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर मिळेल. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आयसोब्युटेन म्हटलेलं आहे. ओके, आयसोब्युटेन जो आहे तो आयसोब्युटेन पॉसिबलच नाहीये कारण आयसोब्युटेन जे आहे ते अल्केन आहे. ओके, त्यामुळे हे पॉसिबल नाहीये. आणि चौथा ऑप्शन जो आहे तो आयसोब्युटिलीन विच इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट. Which of the following compound is optically active? यापैकी कोणतं कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे असा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन असे दिलेले आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचंय की ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण आहे. ऑप्शन आहेत पहिलं ब्युटेन 1-OL. ब्युटेन 1-OL हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे ब्युटेन 2-OL. ओके, तिसरा ऑप्शन आहे प्रोपेन 2-OL. आणि चौथा ऑप्शन आहे डी ऑप्शन 2,2-डायमिथाइल पेंटेन.
2,2 डायमिथाइल पेंटेन. ओके, हे 4 ऑप्शन्स जे आहेत ते ऑप्शन्स आपल्याला दिले आणि आपल्याला म्हटलंय की ह्यापैकी कोणतं कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ओके, आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला माहिती आहे की देअर शुड बी ॲटलिस्ट वन असिमेट्रिक ऑर कायरल कार्बन ॲटम. ओके, आपल्याला असिमेट्रिक कार्बन ॲटम पाहिजे. आता पहिल्या ऑप्शन जर समजा तुम्ही बघितला तर CH3, CH2, CH2, CH2 आणि OH. म्हणजे आता इथं जर बघितलं तर हा कार्बन ॲटम जर आपण बघितला तर 2 हायड्रोजन्स आहेत, संपलं, विषय संपलं. कारण आपल्या असिमेट्रिक कार्बन ॲटम मध्ये चार्जेसचे 4 ग्रुप जे आहेत ते वेगळे पाहिजेत. ओके, दुसरा ऑप्शन बघितला ब्युटेन 2 ओल CH3, CHOH and CH2CH3. ओके, आता इथं जर बघितलं तर या दुसऱ्या कार्बन ॲटमवर एक CH3 ग्रुप आहे, एक H आहे, एक OH आहे आणि एक CH2CH3 आहे. म्हणजे दिस इज असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, और कायरल कार्बन ॲटम म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो बी करेक्ट आहे. प्रोपेन टू ओल जर समजा तुम्ही बघितलं तर कसं असणार आहे, CH3 देन CHOH आणि CH3. ओके, आणि इथं जर तुम्ही बघितलं तर या कार्बनवर 2 मिथाइल ग्रुप सेम ग्रुप आहेत. ओके, H आणि OH आहे म्हणजे हा ऑप्शन पण गेला. आणि 2,2 डायमिथाइल पेंटेन. आता इथं जर ऑप्शन्स देत असताना बघा 3 ऑप्शन्स अल्कोहोलचे दिले आणि चौथा ऑप्शन जो आहे तो 2,2 डायमिथाइल पेंटेन हा दिलेला आहे. आणि त्यामुळं आपण साहजिकच आहे आपल्या डोक्यात विचार होतं की 3 अल्कोहोलचे दिले त्याने एकच अल्केनचा दिलाय, कदाचित हे आन्सर जे आहे आन्सर बरोबर असेल. ओके, बघूया 2,2 डायमिथाइल पेंटेन. 1 2 3 4 5. ओके, आता यामध्ये बघितलं तर कुठंही असिमेट्रिक कार्बन ॲटम जो आहे तो दिसत नाही आपल्याला. हा कार्बन ॲटम जर बघितला तर 3 मिथाइल ग्रुप सेम आहे. ओके, त्यानंतर हा बघितला तर 2 हायड्रोजन्स आहेत, हा बघितला तर पुन्हा 2 हायड्रोजन्स आहेत आणि हा बघितला तर 3 मिथाइल ग्रुप आहेत. म्हणजे हे ऑप्शन देखील रॉंग आहे. द करेक्ट ऑप्शन इज ब्युटेन 2 ओल. ओके, आणि त्यानंतर पुढचा प्रश्न, पुन्हा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. फॉस्जिन इज. ओके, फॉस्जिन काय आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आणि फॉस्जिन काय आहे त्यासाठी त्यांनी ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन आहे CCl3NO2 की ज्याला म्हणतात क्लोरोपिक्रीन. ओके, दुसरा ऑप्शन दिलेला आहे SOCl2 ज्याला म्हणतात थायोनिल क्लोराईड. ओके, की जो आपल्याला अल्कायल हायड्रेटच्या प्रिपरेशन मेथडमध्ये आला होता. तिसरा जो आहे तो POCl3 फॉस्फोरिल क्लोराईड. ठीक आहे, आणि चौथा ऑप्शन डी जो आहे तो COCl2 कार्बोनिल क्लोराईड. ओके, आता या 4 पैकी कोणतं आपल्याला फॉस्जिन आहे असं विचारलंय. द करेक्ट ऑप्शन इज डी. फॉस्जिन जो आहे त्याला कार्बोनिल क्लोराईड म्हणतात, की जो फॉस्जिन अत्यंत पॉइझनस असा प्रकारचा गॅस जो आहे तो गॅस आहे. ओके, आणि आता शेवटचा मल्टिपल चॉईस. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोर्स फॉर डायक्लोरोकार्बिन. डायक्लोरोकार्बिन जे आहे ते CCl2 आणि हा जो CCl2 जो आहे तो इंटरमिजिएट म्हणून रिएक्शन मध्ये येत असतो. CCl2 डायक्लोरोकार्बिन याचा सोर्स कोणता आहे असं विचारलंय. म्हणजे कोणापासून हा डायक्लोरोकार्बिन जो आहे तो तयार होतो. ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे हा CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. ओके, तुम्हाला कार्बन टेट्राक्लोराईड बहुतेक हे बरोबर दिसते, मलाही बरोबर दिसते, बघूया नक्की काय ते. दूसरा ऑप्शन है CHCl3 क्लोरोफॉर्म. ओके, तीसरा ऑप्शन है DDT. आपण बघितलं होतं की DDT म्हणजे काय तर डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. ओके, आणि चौथा ऑप्शन आहे तो CH2
Cl2. ओके, आणि त्यांनी विचारले यापैकी कोणता ऑप्शन जो आहे त्याच्यापासून हे मिळतं. ओके, द ऑप्शन बी इज करेक्ट, दॅट इज क्लोरोफॉर्म. ओके, क्लोरोफॉर्म इज द सोर्स ऑफ दिस डायक्लोरोकार्बिन. ओके, हे जे आहे ज्यावेळेला आपण हा टॉपिक स्टडी केला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये काही कंपाऊंड्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्या कंपाऊंड्समध्ये मी तुम्हाला सांगितलं CCl4 असेल कार्बन टेट्राक्लोराइड, CHCl3 असेल क्लोरोफॉर्म, DDT असेल आणि CH2Cl2 असेल. ओके, त्याचंच CCl2F2 की ज्याला फ्रिऑन असं म्हणतात. ओके, असे वेगवेगळे कंपाऊंड जे ते कंपाऊंड्स आपल्याला स्टडी करायचे, त्यांचा उपयोग काय हे आता शेवटच्या MCQ मध्ये मी काय केलं तर जे कंपाऊंड्स आपल्याला स्टडी करायचे आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये ते सगळे ऑप्शन म्हणून घेतले. आणि जर तुम्ही पुस्तकामध्ये जर बघितलं तर तिथं एक वाक्य लिहिलेलं आहे आणि ते वाक्य काय तर क्लोरोफॉर्म इज अ सोर्स फॉर डायक्लोरोकार्बिन विच इज अन इंटरमिजिएट. ओके, जर तुम्ही पुस्तक जर व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला ते वाक्य सापडेल. आणि ते वाक्य जे आहे आता नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला अशी काही वाक्य आपल्याला मिळतील की ती जे आहे ती हायलाईट करून ठेवायची, आणि ती जर हायलाईट करून ठेवली की आपल्याला उत्तर जे आहे ते उत्तर मिळतील. म्हणजे दिसताना प्रश्न अत्यंत सोपा आहे, पण जर पुस्तक थरली वाचलं असेल तर मात्र त्याचा बेनिफिट जो आहे तो बेनिफिट तुम्हाला निश्चित होईल आणि तुम्हाला उत्तर मिळेल. ओके, आता या ऑप्शनमध्ये पहिला CCl4 तुम्ही काय म्हणा 2 फ्लोरीन काढून टाकलेले आहेत, मग रिमूव्हल फ्लोरीन करता येईल. ओके, दुसरा ऑप्शन मध्ये बघितलं CHCl3. ओके, मग CHCl3 आता इथं काय करायचं, एक HN 2 Cl काढायचे. ओके, म्हणजे तुम्ही ते जे आहे ते एक HN 1 Cl काढायचे म्हणजे HCl काढून टाकायचे. ओके, तिसरा ऑप्शन DDT मध्ये 5 Cl आहेत त्यातले कुठलेही 2 उचला काढून टाका. ओके, आणि चौथा ऑप्शन जो आहे तो CH2Cl2, 2 हायड्रोजन काढले की CCl2 मिळेल. ओके, अशा पद्धतीने आपण विचार करू. पण पुस्तकामध्ये एक वाक्य क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की क्लोरोफॉर्म इज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन विच इज अन इंटरमिजिएट. ओके, हे जे आहे ते इंटरमिजिएट आहे, रिॲक्शन्स मध्ये हे येत असतं इंटरमिजिएट. ओके, आणि त्यामुळे पुस्तक जे ते पुस्तक व्यवस्थित वापरायचं आहे. ओके, हिअर वी एंड द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. थँक्यू व्हेरी मच.